नमस्कार, मी अनुपमा. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नवदुर्गांचा स्त्री शक्तीचा आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतोय आणि आमचा हा खास कार्यक्रम आहे नवदुर्गा. अत्यंत कमी वयामध्ये यशाची शिखर चढणारे आणि ग्लॅमरस क्षेत्रामध्ये असूनही जमिनीवर पाय असणारी अशी एक बिनधास्त नवदुर्गा आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे. अभिनेत्री ते दिग्दर्शिका असा प्रवास यशस्वीरित्या करणारी मनवा नाईक. आणि आधी आपण तिचं स्वागत करूया. मनवा, तुझं खूप खूप स्वागत आमच्या या शो मध्ये. थँक्यू सो मच. थँक्स. मनवा, खूप गप्पा मारायच्यात, मात्र त्याआधी आम्ही झी 24 तासनं तुझ्या कारकिर्दीचा घेतलेला एक आढावा पाहूया. शुअर. ऐकू. मनवा नाईक, अभिनेत्री मीना नाईक आणि लेखक अरुण नाईक यांची मुलगी अशी ओळख घेऊन इंडस्ट्रीत जरी ती आली असली तरीही आज तिनं स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची अशी एक वेगळी ओळख तयार केली आहे. लहानपणापासूनच आईबरोबर पपेट शो साठी मनवा काम करायची. रुईया कॉलेजमध्ये असताना मनवानं एकांकिकांमधून कामं केली आणि मग सिने इंडस्ट्रीत तिची एंट्री झाली. तिनं मंजुळा या एकांकिकेमध्ये केलेल्या कामाचं खूपच कौतुक झालं होतं. त्यानंतर 2005 मध्ये स्पेशल स्क्वॉड या मालिकेतून मनवानं स्मॉल स्क्रीनवर एंट्री केली आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. बा, बहू और बेबी, तीन बहुरानिया, तुझं माझं जमेना या मालिकेत तिनं कामं केली. सोबत स्क्रीन शेअर केली. क्षणभर विश्रांती, शहाणपण देगा देवा, दम असेल तर, फक्त लढ म्हणा, कागस्पर्श, लंगर, नो एंट्री, पुढे धोका आहे या मराठी सिनेमांमध्येही तिनं काम केलं. एक अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतरही मनवाचं समाधान मात्र होत नव्हतं आणि म्हणूनच या सगळ्यापासून दूर जाऊन न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीत फिल्म मेकिंगचा कोर्सही तिनं केला. जेव्हा मुंबईत मनवा परत आली तेच मुळे एक ध्येय घेऊन. दोपहरी ही तिनं दिग्दर्शित केलेली पहिली वहिली शॉर्ट फिल्म ठरली. तेरा ते 23 या नाटकालाही तिनं दिग्दर्शन केलं. रंगभूमीवरही हमीदाबाईची कोठी आणि ऑल द बेस्ट या नाटकातही मनवानं काम केलं. नुकतीच मनवानं दिग्दर्शित केलेल्या पोर बाजार सिनेमाची ही चर्चा खूपच झाली. एक वेगळा विषय मनवानं सिनेमाच्या माध्यमातून मांडल्यामुळे तिचं कौतुकही झालं. एकूणच एवढ्या लहान वयात अगदी अभिनयापासून ते दिग्दर्शिकेपर्यंतचा मनवाचा हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच कायम हसल्या चेहऱ्याच्या या सौंदर्यवती अभिनेत्री कम दिग्दर्शिकेला झी मीडियाचा सलाम. कसा वाटला फ्लॅशबॅक? सुपर. म्हणजे लहानपणापासूनचे फोटो आणि तुम्हाला खूप क्रेडिट आहे की एवढा सुंदर एव्ही तुम्ही बनवली आहे. थँक्यू. थँक्यू मनवा. मला पुढे जाऊन तुला असं विचारायचं, खरं तर मीना नाईक यांची तू मुलगी आणि त्यांचं अभिनय क्षेत्र, त्यांचं काय म्हणूया आपण, एक चांगला पॉईंटच आहे. पपेट शो वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी आहे, सोशल त्यांचं वर्क आहे. पण तू जेव्हा या क्षेत्रामध्ये आली तेव्हा काही वेगळं मनात ठेवून तू आली होतीस? ऍक्च्युली मी या क्षेत्रामध्ये मग दिग्दर्शन म्हण किंवा अभिनय म्हण दोन्हीही ठरवलेलं नव्हतं. नकळत ज्या गोष्टी घडत जातात तसं माझं झालं. म्हणजे तुम्ही स्पेशल स्क्वॉड, आभाळमाया हे सगळे उल्लेख केलेत या एव्ही मध्ये. ही सगळी प्रोजेक्ट्स मी स्ट्रगल न करता मला मिळाली. म्हणजे अच्युत वझे आणि सुकन्या मोने, संजय मोने वगैरे हे सगळे आभाळमायामध्ये होते तेव्हा, आणि त्यांनी मला विचारलं की तू काम करशील का. किंवा स्पेशल स्क्वॉडच्या वेळेस मला आठवतं मी माझ्या आईबरोबर UTVच्या ऑफिसमध्ये गेले होते, तिचं काम होतं म्हणून. आणि मी गँगवेत तिकडे बसलेली असताना मला एका माणसाने विचारलं, तू काय करतेस, तू चल ऑडिशन दे. आणि मी ऑडिशन दिली आणि स्पेशल स्क्वॉडमध्ये सिलेक्ट झाले. त्यामुळे सतत असं होत गेलं की नकळत माझ्यासमोर येत गेलं. म्हणजे संधी मिळते, डेस्टिनी इज ऑलवेज देअर असं म्हणतात, तसं संधी मिळत गेली आणि ते मी करत गेले. म्हणजे दिग्दर्शनाच्या बाबतीत पण असं झालं की मी जेव्हा रुईयामध्ये होते तेव्हा सिम्बायोसिसचं इंटर कॉलेजिएट फेस्टिवल असतं, त्याच्यासाठी रुईयाला एंट्री करायची होती आणि त्यांना एक शॉर्ट फिल्म बनवायची होती 2 मिनिटाची 3 मिनिटाची. तर मी खरं तर इंग्लिश लिटरेचरची स्टुडंट आहे, माझा काही संबंध नाही फिल्म मेकिंगशी तेव्हा. आणि मला एका प्रोफेसरनी, माझ्या भागवत सरांनी बोलवलं आणि ते म्हणाले की आपल्याला सिम्बायोसिसमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि फिल्म तुला बनवायची आहे. म्हटलं सर पण माझा काही संबंध नाही. ते तू बघ काय करायचं ते, आम्ही सगळं बॅकिंग तुला करू. पहिली फिल्म अशी बनवली होती. त्यामुळे सगळ्याच गोष्टी नकळत घडत गेल्या आणि हिअर आय एम. बघूया एक व्यक्ती आहे तुझ्याविषयी काय बोलतीये. तिचं आयुष्य हे माझ्या हिशोबाने फारच स्मूथ आहे आणि म्हणजे
आमच्यामुळे म्हणा किंवा माझ्या आईवडिलांमुळे म्हणा, तिला कायम प्रोत्साहन मिळालेलं आहे ती जे करत आली त्याच्यामध्ये. आणि शिक्षण तिला सगळं मिळालेलं आहे, पुस्तकं वाचायला, प्रवास, गाणं, नृत्य सगळे घरातच असल्यामुळे तिला तसा काही मोठा प्रॉब्लेम आलेला नाही. तिला जे करायचं होतं ती करत गेली आणि ती फार सक्सेसफुली करत गेली. हे तुम्ही आता तिच्या लेटेस्ट व्हेंचरवरनं तुमच्या लक्षात येतच आहे. तुला आठवतं तू कॉलेजमध्ये असताना तुझ्या वर्गातल्या मुलीला तुमचेच एक प्रोफेसर त्रास देत होते आणि हे तुझ्या लक्षात आलं तेव्हा तू त्या मुलीशी बोललीस. ती मुलगी गप्पच होती, ती स्वतःचं तोंड उघडायला तयार नव्हती घाबरून, कारण प्रोफेसर आहेत ते काय करतील माहीत नाही. पण तू तिच्या बाजूने प्रिन्सिपलकडे गेलीस आणि ही तक्रार नोंदवलीस आणि त्याच्यावर प्रिन्सिपलने ॲक्शन घेतली त्या प्रोफेसरच्या वर. तर मला ही आठवण अजून आहे यासाठी की बऱ्याचदा मुलींना किंवा मुलांना, मी मुलं मुली फरक कळत नाही, पण आई वडील नेहमी असं सांगतात जाऊन दे तू त्या भानगडीत पडू नकोस, तुझं तू बघ, तुला कोणी सांगितलं आहे. पण त्यावेळेस मला खरंच तुझ्याबद्दल अभिमान वाटला की त्या मुलीची बाजू घेऊन तू प्रिन्सिपलकडे गेलीस. नाहीतर सहजपणे तुला दुर्लक्ष करता आलं असतं, जाऊन दे ना ती बघून घेईल, मी कशाला भानगडीत पडू. तर अशा प्रकारची एक धडाडी, एक दुर्गेचं सामर्थ्य तुझ्यामध्ये पहिल्यापासूनच होतं. वाव, दॅट इज वंडरफुल. काय म्हणशील, आई म्हणते दुर्गेचं सामर्थ्य आहे आणि मला वाटतं इंटरनलच असेल. इंटरनल म्हणजे माझे बाबा आता म्हणाले तसं की सगळं प्रकारचं शिक्षण, मग ते कल्चर असो, ते विचार असोत, काही असो, मला घरातनंच मिळालंय. आय हॅव बीन व्हेरी लकी विथ दॅट. आणि मम्मा म्हणाली आता तसं की इंटरनली आहे, म्हणजे जस्टिस व्हायला पाहिजे, तुम्ही लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही फाईट करता आलं पाहिजे, वी ओ समथिंग टू द सोसायटी. या सगळ्या व्हॅल्यूज मला माझ्या घरून मिळालेल्या आहेत. आणि दोन्ही ठिकाणी पाठिंबा आहे ना, की मी जेव्हा जाऊन बोलते एखादी गोष्ट किंवा करते तर माझे आईवडील मला थांब सांगत नाहीत. मी सिनेमा करायचा म्हटलं त्यांचा पाठिंबा मला मिळाला. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना सक्सेस आणि फेलियर दोन्ही असतं आणि ते दोन्ही पचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक हा तुमचे घरची लोक आणि मित्रमंडळी असतात. त्यामुळे अप्रतिम आई वडील, बहीण, काय जिजाजी, ब्रदर इन लॉ, काका आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी, म्हणजे जे इतके वर्ष आहेत, मिनल त्यातली एक आहे, की जे पाठीशी सतत उभे राहतात, ते प्रोत्साहन देतात. आणि हे खूप गरजेचं आहे की तुम्हाला अपयश कधी येतं, कधी यश मिळतं. घरून सगळी शिकवण आहे, पण ती एक स्टेप पुढे नेण्याचा प्रयत्न मी अजूनही करते. गुड. आणि मला असं वाटतं की अशी जी माणसं असतात आपल्या अवतीभोवती, त्याच्यातून आपण घडत जातो आणि इतरांना घडवत जातो, जे तू आता करतेस तुझ्या सगळ्या पिक्चर्स आणि जे मूवीज करतेस त्या माध्यमातून. आणखी काही गप्पा आपण इथे मारणार आहोत, मात्र वेळ झाली एका ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. नवदुर्गा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि मनवा नाईक अभिनेत्री आपल्याबरोबर आहे गप्पा मारण्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया मनवाकडे. मनवा, आता जसं बाबांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी तुला घरात मिळत गेल्या आणि तूही सांगतेस की सगळ्या गोष्टींमुळे तू कशी घडत गेली, पण एवढं सगळं असताना सुद्धा तुला दिग्दर्शनामध्ये किंवा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये जम बसवणं काही कठीण होतं का, सोपंच होतं सगळं? नाही अगं, खूप कठीण असतं. कारण कसं आहे की आता एखादा महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातला मुलगा जर अमेरिकेला गेला तर आपल्याला खूप कौतुक वाटतं त्याचं, कारण तो इथून तिथवर गेला, तो शिकला, सवरला. पण अमेरिकेतलाच एखादा मुलगा असेल तर मग त्याला त्याचा मोठेपणा दाखवण्यासाठी नासात नोकरी मिळाली किंवा प्रेसिडेंटला ॲडवायझरच आहे असं काहीतरी मोठं करावं लागतं. तसं काहीचं माझं आहे की घरातच सगळं असल्यामुळे आणि एवढी शिकवण मिळाल्यामुळे मी एखादी छोटीशी गोष्ट केली की मला त्याची शाबासकी मिळत नाही. मला खूप काहीतरी करायला लागतं ज्याच्यामुळे मला शाबासकी मिळेल. अपेक्षा खूप असतात, अपेक्षा खूप आहेत, बेंचमार्क खूप मोठा आहे की मी एखाद्या सिरियलमध्ये मला रोल मिळाला किंवा एखाद्या नाटकात मी काम केलं तर वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे असं म्हटलंच जात नाही. मला खूप चांगलं काम एखाद्या प्रचंड चांगल्या प्रोजेक्टमध्ये सो द बेंचमार्क इज सो हाय की मला जास्ती मेहनत करावी लागते. मग कधी नर्वसनेस किंवा कधी असं वाटतं तुला की काय हे टाइप्स मध्ये? कसं आहे की एका बाजूला करण्यासाठी पाठिंबा असतो, पण अप्रिसिएशनसाठी खूप मेहनत करावी लागते. आणि मला वाटतं मला जेव्हा नाही मिळत अप्रिसिएशन तेव्हा वाईट वाटतं, पण आय थिंक दॅट इज
टिक ऑफ ना, की त्याच्यामुळे अजून काहीतरी पुढे जाऊन करायला खरंय, ते पाहिजे, एक प्रेरणा ठरते. प्रेरणा मिळते. आणि ते इन्स्पिरेशन मला वाटतं आणि ती होप ही सर्वात महत्वाची आहे कोणाच्याही आयुष्यात, की तुम्हाला जर वाटलं की तुम्ही सगळं मिळवलं तर तुम्ही तिथेच थांबता. थांबता. खरंय, तुम्हाला प्रगती अजून थांबते. लांब काहीतरी दिसत राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी इन्स्पिरेशन या अशा गोष्टीतनं मिळतं. खरंय, तुझ्या खूप जवळची व्यक्ती आहे, काय म्हणते तुझ्याविषयी बघूया. ऐक तू जे काही करतेस ते बिनधास्त करतेस. म्हणजे तुला काही करायचं असेल तर ते ठरवल्यानंतर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो काहीही असो, पण ते तू एकदा ठरवलं म्हटल्यानंतर तू ते करतेसच. आणि तो पूर्ण होईपर्यंत त्याच्या मागे लागतेस. असं नाही की अर्धवट सोडून तू अर्धवट करते आणि सोडून दे, असं नाही. ते पूर्ण करते आणि मग त्याचा रिझल्ट जो काही असेल तो स्वतःवर घेते आणि समाधानी असते. तर हा तुझा बिनधास्तपणा मला खूप आवडतो. आता या एवढ्या लहान वयात तू सिनेमा केलास, पोर बाजार सारखा अत्यंत चांगला झाला सिनेमा. त्याला चांगले लोकांकडून चांगले प्रतिसाद येत आहेत, रिव्ह्यूज चांगले येत आहेत, त्याबद्दल तर अभिनंदन आहेच. त्या वयाच्या मुलीला की नुसता सिनेमाची जुळवाजुळव करून दाखवावी तरी ते खूप झाली गोष्ट. तू तर सिनेमा कंप्लीट केला, तो रिलीज केला, त्याला चांगले रिपरकेशन येत आहेत सगळीकडून, सगळ्या स्तरातून तुझी वाहवा करतायत. खरंच क्रेडिटेबल आहे. आणि ह्यात तो तुझा जो गुण आहे तो ह्याच्यात कामी आला आहे. जे काय तू ठरवलं मीच करणार. पोर बाजार आता तुला नाही म्हटलं, तुला सपोर्ट खूप जणांकडून मिळूही शकला असता, पण तू तो घेतला नाही, कारण तू स्वतःवर घेतलास आणि तू स्वतः बनवलेला आहे. नाहीतर तुझे असे अनेक मित्र आहेत किंवा घरचे बॅकग्राऊंड आहे किंवा असे अनेक जण आहेत की जे ह्याच्यात माहीर आहेत, त्यांच्याकडून तू मदत घेऊ शकली असतीस, पण तू नाही घेतलीस. तू सगळा एकट्यावर सिनेमा केलास, स्वतः केलेला आहेस आणि ज्याचा जो काही रिझल्ट आहे तो तुझा एकट्याचा आहे. खूप छान क्वालिटीज तुझ्या संजयकडून ऐकायला मिळाल्या. एक तर तू बिनधास्त आहेस, तू केलेलं काम, हाती घेतलेलं काम पूर्ण करतेस. आई म्हटली तशी तू दुर्गा आहेस. आणखी काही गप्पा मारायच्या तुझ्या, आणखी काही गुणांच्या मला उकल करून घ्यायची, मात्र वेळ झाली पुन्हा छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. नवदुर्गा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अभिनेत्री मनवा नाईक आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहे. मनवा, आपला कार्यक्रम सुरू असताना एक महत्त्वाची बातमी पण आली आहे, ते म्हणजे मेरी कोमने पुन्हा एकदा गोल्ड मेडल भारतासाठी आणलेलं आहे. इंचॉनमध्ये विल पॉवर खूप महत्त्वाची असते माणसाच्या आयुष्यामध्ये. मेरी कोमवरून पण आपल्याला तेच उदाहरणवरून दिसतं. तू काय सांगशील, कितपत महत्त्व आहे या गोष्टीचं एका स्त्रीसाठी इच्छाशक्ती? मला वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इच्छाशक्ती, की सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, मोठे मोठे इश्यूज, म्हणजे मेरी कोम सारख्या एका व्यक्तीच्या आयुष्यात तर तिचं स्टेट आणि तिची फॅमिली बॅकग्राऊंड आणि ह्या बरेच प्रॉब्लेम्स होते आणि ते सगळे बाजूला करून एक आपलं लक्ष ठरवायचं आणि त्याच्या दिशेने जायचं आणि ते मिळवायचं. ह्याच्यासाठी बाहेरून खूप ऑड्स येतात, पण आतमध्ये आपण जर स्ट्रॉंग असू तर ती आपली विल पॉवर ज्याला म्हणतो की ती सर्वात महत्त्वाची ठरते. आणि जोपर्यंत म्हणजे शरीराने जरी साथ सोडली तरी विल पॉवर असेल तर माणसं त्याच्या लक्ष्यापर्यंत पोचतात. आणि आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि आज गोल्ड मेडल पण तिने मिळवलेलं आहे. सो आय थिंक सल्यूट टू हर. बाबतीत तेच आहे की इतक्या लहान वयामध्ये तू दिग्दर्शनाकडे वळलीस आणि यशस्वीरित्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्या पाडतेस. पोरबाजारच्या निमित्तानं काय सांगशील? इतका छान सिनेमा, काहीतरी वेगळ्या धाटणीचा तू लोकांसमोर आणलास, तर थोडक्यात सांगशील पोरबाजारचं सगळं तू कसं काय जुळवून आणलं? काही तुला आव्हानं आली का? मला वाटतं सिनेमा करायचं म्हटल्यावर प्रत्येक वेळेला आव्हान येतच. मग ते फायनान्स पासून, एक्झिक्युशन पासून, रिलीज पर्यंत दर स्टेजला असतं. मी मगाशी म्हटलं तसं की आजूबाजूला चांगली लोक असणं, आपल्याला जे प्रॉब्लेम्स होतात, अपयश येतं तेव्हा तुमच्या पाठीशी उभं राहणारं तुमचं कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि एक स्ट्रॉंग विल पॉवर आणि एक ध्येय की मला हे करायचं आहे आणि ते मी मिळवणारच, हे जे ॲटिट्यूड आहे तो असला पॉझिटिव्ह की ठरवायचं आणि करायचं, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि पोरबाजारच्या बाबतीत पण मी गेले 1.5 वर्ष त्याच्यावर काम केलं. अप्स अँड डाऊन्स येतातच, पण मला वाटतं जेव्हा फायनल प्रॉडक्ट येतो आणि तो तुमच्या मनासारखा असतो आणि लोक अप्रिशिएट करतात तेव्हा त्याचं सार्थक झालं असं. खरंय. आता पुढचे काही तुझे प्रोजेक्ट आमच्याशी शेअर करशील? तुझं नेमकं आता स्वप्न काय असेल, काय ध्येय आहे पुढचं? आता एक नवीन सिनेमावरती काम करते ज्याचं शूटिंग पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी वगैरे सुरू होईल. त्याशिवाय कॅन्डल मार्च नावाचा एक सिनेमा आहे ज्याच्यात मी काम केलंय, तो या वर्षाच्या अखेरीस येईल. आणखीन एक ढिंचाक एंटरप्राइज नावाचा सिनेमा आहे, तो येईल लवकरच. तर 2-3 प्रोजेक्ट्स आहेत आणि काहीतरी नवीन घेऊन
आणि वेगळं घेऊन पुन्हा एकदा ऑडियन्स समोर पुन्हा एकदा यायचं. तू 2 क्षेत्रामध्ये आहेस, अभिनय आणि दिग्दर्शन. Yes. तुला काय आवडतं मात्र पर्सनली? मला दोन्ही आवडतं. मला वाटतं एक मोठं डिरेक्शनचं प्रोजेक्ट केल्यानंतर रिलॅक्सेशनसाठी एक छान रोल करावा आणि परत एक मोठं डिरेक्शनचं प्रोजेक्ट करावा, असं मला वाटतं मी करत राहीन. अगदी अगदी. तुझ्या या सगळ्या स्वप्नांसाठी, तुझ्या ध्येयांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. अशीच मोठी हो आणि तुझी गप्पा मारायला आलीस. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. Thank थँक्स you. अ लॉट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.